नोटबंदी होऊन 55 दिवस उलटले तरी देखील ग्रामीण भागातली आर्थिक परिस्थिती सुधारलेली नाहीये। आजही ग्रामीण भागामध्ये चलन तुटवडा दिसून येतो आहे आणि याचा ग्रामीण भागातल्या जनतेला फार त्रास होत असून याचा निषेध म्हणून आज बुलढाणा जिल्हा काँग्रेसच्या वतीनं जिल्ह्यातले 13ही तहसील कार्यालयांसमोर डफडे बचाव आंदोलन करण्यात आलं। तर 8 तारखेला राष्ट्रीयकृत बँकांसमोर घंटानाद करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी दिली आहे। नागपुरातही काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली। लाऊडस्पीकर आणि गाडीची परवानगी नसल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली। तर पोलीस गाडी जप्त करून दडपशाही करत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला। नोटबंदी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरातही केला। यावेळी काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नोटाबंदीच्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याला जबाबदार कोण असा सवाल करत आज काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचीच धोरणं राबवावीत अशी मागणीही यावेळी काँग्रेसकडून करण्यात आली। पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसच्या वतीनं नोटबंदीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला। नोटबंदीचा निर्णय हा सपशेल चुकल्याची टीका काँग्रेसने केली आहे। नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचं सांगत भाजपने यामध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार शहापूरमध्ये घडलाय। विनोद सापळे यांना गुरुवारी एक फोन आला आणि या फोनवरील व्यक्तीनं आपण स्टेट बँक ऑफ इंडियामधून बोलत असल्याचं सांगितलं। जुन्या एटीएम कार्डऐवजी नवीन कार्ड पाहिजे असल्यास जुन्या कार्डवरील मागची पुढची सगळी माहिती द्या असं त्या व्यक्तीनं सापळे यांना फोनवरून सांगितलं। नवीन एटीएमसाठी सापळे यांनी सगळी माहिती त्या व्यक्तीला दिली। मात्र त्यानंतर काही वेळातच सापळे यांच्या बँक खात्यातून पैसे काढले जात असल्याचे मेसेजेस त्यांच्या मोबाईलवर येऊ लागले। त्यांच्या खात्यामधून थोडे नव्हे तर तब्बल 98,000 रुपये काढून घेण्यात आले। या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका असं आवाहन आम्ही करतोय। नळाला आलेलं पाणी भरताना शॉक लागून आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या केरली गावात घडली आहे। रोहित दिनकर पाटील असं या मुलाचं नाव आहे तर शोभा दिनकर पाटील असं मृत आईचं नाव आहे। सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास रोहित पाटील पाणी भरत होता आणि त्यावेळी अचानक रोहितला शेजारच्या वायरचा शॉक लागला। आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई शोभा धावली आणि त्यांनाही शॉक लागला आणि काही वेळेमध्ये दोघेही जागीच कोसळले। मायलेकराचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला। या घटनेमुळे केरली गावावर शोककळा पसरली आहे। शासकीय औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला असलेल्या बीजेएनटी आणि ओबीसी प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती 3 वर्षांपासून बंद केली आहे। त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी अमरावतीमधल्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालयावर धडक दिली। या संदर्भात आतापर्यंत तंत्रशिक्षण विभागासह समाज कल्याण विभागासोबत डॉक्टर ऑफ फार्मसी असोसिएशनच्या नेतृत्वात पत्रव्यवहार केला। गृहमंत्री रणजित पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा केली, पण शासनानं निर्णय न घेतल्यानं या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय। शिक्षणाच्या क्षेत्रात नावाजलेल्या सिम्बायोसिस विद्यापीठाच्या नागपूर शाखेचं आज भूमिपूजन झालं। मॅनेजमेंट, विधी असे विविध अभ्यासक्रम इथे शिकवले जाणार आहेत। 2019 मध्ये या संस्थेचं कामकाज पूर्णपणे सुरू होणार आहे। शहराच्या वाठोडा भागातल्या 60 एकर जागेवर हा समारोह संपन्न झाला। आजच्या या महत्त्वाच्या सोहळ्यावर आचारसंहितेचं सावट होतं आणि त्यामुळे या सोहळ्यात लोकप्रतिनिधींची उपस्थिती नाममात्र होती। नागपूरच्या विद्यार्थ्यांकरता इथल्या अभ्यासक्रमात 25% आरक्षणासोबतच 15% शिक्षण शुल्कामध्ये देखील सवलत मिळणार असल्याची महत्त्वाची घोषणा आजच्या या सोहळ्यामध्ये विद्यापीठातर्फे करण्यात आली। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधल्या राजुरा तांडामधल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतल्या 35 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। शाळेतल्या खिचडीमध्ये खाऊन ही विषबाधा झाली आहे। विद्यार्थ्यांवर मुखेडच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। औरंगाबादच्या जिल्हा कोर्टामध्ये खुर्चीच्या कारणावरून 2 वकिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। जिल्हा कोर्टामध्ये ॲडव्होकेट मनोहर लोखंडे आणि रघुनंदन जाधव यांच्या आजूबाजूला बसण्यासाठी खुर्च्या आहेत। मनोहर लोखंडे यांनी त्यांच्याकडे एक पक्षकार आल्यानं त्यांनी जाधव यांची खुर्ची ओढून बसण्यासाठी दिली आणि याच कारणावरून ॲडव्होकेट लोखंडे आणि जाधव यांच्यामध्ये
शाब्दिक चकमक होऊन त्याचं पर्यावसन मारहाणीमध्ये झालं. रघुनंदन जाधव या वकिलानं आपल्या रुमालामध्ये दगड गुंडाळून मनोहर लोखंडे आणि त्यांची पत्नी कविता यांना जबर मारहाण केल्याचा आरोप लोखंडेंनी केलाय. लोखंडे यामध्ये रक्तबंबाळ झाले. त्यांच्यावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा सगळा प्रकार जिल्हा कोर्टाच्या वकील कक्षामध्ये घडला. शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांना औरंगाबाद सत्र न्यायालयानं 1 वर्षाची सक्त मजुरी आणि 5,000चा दंड ठोठावलाय. 2012 मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यात घुसखोरी करणं, शासकीय कामात अडथळा आणणं आणि पोलिसांना मारहाण करण्याचा गुन्हा त्यांच्यावर सिद्ध झालाय. सत्तेत सहभागी असूनही मित्रपक्ष भाजपवर टीकेची झोड उठवणाऱ्या शिवसेनेवर नागपूर तरुण भारतमधून तोफ डागण्यात आली आहे. नागपूर तरुण भारतच्या उसने अवसान नावाच्या अग्रलेखातून शिवसेनेला ठोकून काढण्यात आले. भाजपवर शिवराळ भाषेमध्ये टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा असा सल्ला शिवसेनेला देण्यात आलाय. सत्ताही सोडायची नाही आणि सतत टीकेचा सूरही सुरू ठेवायचा असा हा अर्ध नारी नटेश्वराचा प्रयोग चाललाय असा भडीमार तरुण भारतने केलाय. दरम्यान तरुण भारत कोण वाचतं, आम्ही त्यांना अजिबात किंमत देत नाही असा प्रतिटोला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी लगावलाय. उद्याच्या निवडणुकीमध्ये जनता कोणाला साडी नेसायला लावेल ते चित्र स्पष्ट होईल असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर मनसेनं जोरदार हल्लाबोल केलाय. ठाण्यामध्ये विविध विकास कामांचं उद्धव ठाकरे लोकार्पण करणार आहेत. मात्र या कार्यक्रमावर मनसेनं तोंडसुख घेतले. गेली 5 वर्षे उद्धव ठाकरेंना ठाणे आठवलं नाही. निवडणूक आली की त्यांना ठाणे दिसतं अशा शब्दांमध्ये मनसेनं जोरदार टीका केली आहे. मनसेची नाशिकमधली विकास कामं आणि ठाण्यामधली सेनेची फुटकळ कामं समोरासमोर ठेवा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल असा टोलाही मनसेनं लगावलाय. अण्णा हजारे यांनी सहकारी साखर कारखान्यामध्ये झालेल्या घोटाळ्यासंदर्भात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई हायकोर्टानं आपण पोलिसांकडे तक्रार केली आहे का याची विचारणा केली आणि त्यावर नाही असं अण्णांच्या वकिलांनी सांगितल्यावर पहिले तुम्ही पोलिसांकडे तक्रार करा असा आदेश कोर्टानं दिला आणि पुढची सुनावणी आता 13 फेब्रुवारीला ठेवली आहे. अल्पवयीन पत्नीसोबत शरीर संबंध ठेवणं हा गुन्हा आहे की नाही ते ठरवा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत. महिला आणि बालविकास मंत्रालयाला याबाबत 4 महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश कोर्टाने दिले. अल्पवयीन मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवण्याबाबत असलेल्या 2 वेगवेगळ्या कायद्यांमधला विरोधाभास दूर करण्याबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने हे आदेश दिलेत. याचिकाकर्ते सरकारच्या निर्णयावर समाधानी नसल्यास पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावू शकतात असंही कोर्टानं म्हटलंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातल्या विहिरगाव रेल्वे स्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीचे डबे घसरल्यानं मुख्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हे डबे थेट रेल्वे रुळांवर पसरले असल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला. उत्तर दक्षिण जोडणाऱ्या या रेल्वे मार्गावरून सुमारे 60 प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या ये जा करत असतात. या सर्व गाड्या चंद्रपूर बल्लारशा रेल्वे स्थानक टाळून माजरी रेल्वे स्थानक मार्गे दक्षिणेकडे वळवण्यात आल्या. भाग्यनगर एक्सप्रेस, तेलंगणा एक्सप्रेससह 5 गाड्या रद्दही करण्यात आल्या. अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान हा अपघात रेल्वे रुळाला तडे गेल्यानं उद्भवला असावा अशी प्राथमिक माहिती मिळते. रेल्वे वाहतूक सुरू करण्यासाठी आणि पसरलेले डबे रुळावरून दूर करण्यासाठी क्रेन आणि जेसीबीची मदत घेतली गेली. शिर्डीमधल्या संगमनेर तालुक्यातल्या अकलापूर शिवारात एक नर बिबट्या मृतावस्थेत आढळला. सकाळी शेतातला पंप चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना या बिबट्याचा मृतदेह आढळून आला. या शेतकऱ्यांनी तातडीनं याबाबतची माहिती वनविभागाला दिली आणि त्यानंतर वनविभागाचे अधिकारी सुजाता टेमरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याचं शव कोठे बुद्रुक इथल्या नर्सरीमध्ये नेलं आणि तिथे त्याचं शवविच्छेदन केलं जाणार आहे. हा नर बिबट्या 3 वर्षांचा होता. पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याचा अंत झाल्यानं वन्यप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. (2015च्या तुलनेनं 2016 सालामध्ये गुन्ह्याचं प्रमाण कमी झालं असून झालेल्या गुन्ह्यांचा बहुतांश तपास करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आल्याची माहिती रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी दिली आहे.
जानेवारी 2016 ते डिसेंबर 2016 या वर्षामध्ये खुनाचे गुन्हे 14 घडले आणि त्यामध्ये 13 खुनाचे गुन्हे उघड करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आलंय। तसंच खुनाच्या प्रयत्नाचे 15 प्रकार घडले, यामध्ये 15ही गुन्हे उघड करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आलंय। तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत साखळी चोरांच्या घटनांमध्ये कमालीची घट झाली आहे। पवई तलावामध्ये हाऊसबोट उलटून झालेल्या अपघातामध्ये 3 जणांना जीव गमवावा लागल्यानंतर मुंबई महापालिकेने या तलावात बोटिंग करण्यासाठी तसंच मासेमारी करण्यासाठी मनाई केली आहे। तरीही तलावामध्ये जाण्यापासून रोखल्याच्या कारणास्तव न्यूटन जोशुआ या व्यक्तीने महाराष्ट्र स्टेट अँगलिंग असोसिएशनचा कर्मचारी इम्रान शेख याला बेदम मारहाण केली आणि ही सर्व मारहाण सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। त्यावेळी न्यूटनने या कर्मचाऱ्याच्या अंगावर सोबत आणलेलं कुत्रं सोडण्याचाही प्रयत्न केला। न्यूटन या तलावात अनधिकृत हाऊसबोट चालवत होता आणि 23 डिसेंबरच्या रात्री जी दुर्घटना घडली ती हाऊसबोट न्यूटन जोशुआ याची असल्यानं महाराष्ट्र अँगलिंग असोसिएशनने न्यूटन जोशुआ याचं सदस्यत्व रद्द केलं होतं आणि त्याचा रागही त्याच्या मनात होता। त्याचाच राग या कर्मचाऱ्यावर काढण्यात आला। या मारहाणीनंतर अँगलिंग असोसिएशनच्या कार्यालयाचीही त्यानं मोडतोड केल्याची तक्रार पवई पोलिसांमध्ये केलेली आहे, पण गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे। फील्ड सेक्रेटरी साहब और हमारी कमेटी ने यहाँ पे नोटिस लगाया कि कोई मेंबर अंदर नहीं जाएगा और ना किसी मेंबर को फिशिंग करने इतने दिन तक बंद कर दिया है, जब तक हम लोग नहीं बोलेंगे नहीं जाने का। तो उनके आदमी आकर शाम के टाइम बैठे, बोले हमको बोट चाहिए। तो मैंने बोला हम लोग की कमेटी ने और हमारी फील्ड सेक्रेटरी ने हम लोग सबको मना किया है कि किसी मेंबर को अंदर छोड़ने का नहीं, कोई भी। बस वो बैठ गए, बाद में उन्होंने एक फ़ोन लगाया उसके सीट को, वो आए, आते के साथ मुझे सीधा मारना चालू किया। ठाण्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अॅट्रॉसिटीचा वापर भटके आणि विमुक्तांनाही मिळावा, ओबीसी भटक्या विमुक्तांची जातीनुसार जनगणना झाली पाहिजे या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। ठाण्यातल्या 3 हात नाका इथं मोर्चाला सुरुवात झाली। राज्यभरामध्ये मराठा आरक्षण मोर्चा निघत असताना बहुजनांनी देखील क्रांती मोर्चाकडून आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या। आणि आता वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी, तुम्ही तुमची गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली असेल आणि त्यावर धूळ बसली असेल तर सावध व्हा, तुमच्या गाडीची जेसीबीने तोडफोड होऊ शकते। कारण ठाणे शहरातल्या वर्तकनगर भागामध्ये असाच प्रकार प्रत्यक्षात घडला। अंजली देसाई यांनी त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवली होती, मात्र ठाणे महापालिकेच्या जेसीबीने या गाडीची तोडफोड केली। विशेष म्हणजे या गाडीच्या बाजूला असलेल्या गाड्या जप्त करण्यात आल्या, तर काहींना त्यांच्या गाड्या गेल्या कुठे याचा शोध लागत नाहीये। आता या प्रकारानंतर झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी पीडितांनी केली आहे। तर स्थानिकांनी या कारवाईचा निषेध केलाय आणि धक्कादायक बाब म्हणजे अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचं सांगत ठाणे पालिका प्रशासनानं हात झटकलेत। भाऊनी माझा बाजार समिती ऑफिसला जाऊन आल्याबरोबर त्यांना तिथे हाकलून दिलं, म्हणे आम्हाला नाही माहिती, आम्ही म्युन्सिपाल्टीच्या आदेशाने आमच्या साहेबांनी तोडायला सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही तोडली गाडी। आणि आज मी ती गाडी, माझा हप्ता आहे त्या गाडीचा, मी हप्ता भरते, लोन काढून माझ्या नवऱ्यासाठी मी गाडी खरेदी केली। आज त्याला न्यायला आणायला लागते, माझ्या आईला न्यायला आणायला लागतं, म्हणून ती गाडी खरेदी। आमची परिस्थिती नाही आहे, माझी गाडी मला भरून पाहिजे, बस मला दुसरं काय। ट्रॅफिक पोलीस सुद्धा जेव्हा एखादी गाडी उचलून देतात त्या ठिकाणी तिथे मेन्शन करतात की आम्ही त्या ठिकाणी मेन्शन करतात की हे आम्ही नेलेली आहे म्हणून, आणि त्यांचा सिम्बॉल हे तिथे, आणि अशा पद्धतीने करणं आणि एखाद्याच्या गाडीचं नुकसान करण्याचा अधिकार यांना कोणी महापालिका आयुक्त जयस्वालपणे दिले का? या संदर्भात आमचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी मी प्रत्यक्ष चर्चा केली। त्यांच्याकडून अशी कुठली कारवाई झाली नसल्याचं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे। पण ज्या अनधिकृत पार्किंग केलेल्या गाड्या होत्या त्या गाड्या आपल्या पथकांकडून उचलण्यात आलेल्या आहेत, परंतु कुठल्याही गाडीवर अशी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। सर, या संपूर्ण प्रकारात काय चौकशी केली जाईल? आता आरोपीच्या अनुषंगाने अहवाल मागून त्याच्याविषयी पुढील निर्णय घेण्यात येईल। बंगळुरूमध्ये तरुणी विनयभंगाची घटना ताजी असताना देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही महिला असुरक्षित असल्याची घटना समोर आली आहे। महालक्ष्मी रेसकोर्स परिसरात एका तरुणीवर हल्ला करण्यात आला। अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्रानं हा हल्ला केला। ही तरुणी ऑफिसवरून घरी परतत असताना हल्ला झालाय। या हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे। घटनेनंतर हल्लेखोर फरार झालाय। एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। पीडित तरुणीला उपचारासाठी नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं निधन झालंय। हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं। ते 66 वर्षांचे होते। भारदस्त आवाज, जबरदस्त संवाद, फेक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरस अभिनय कौशल्य यामुळे ओम पुरी यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं। मराठी नाटक घाशीराम कोतवालवर आधारित सिनेमातून ओम पुरी यांनी आपल्या सिने कारकिर्दीची सुरुवात केली।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.